कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबांनी भुवनेश्वरी मॅडमशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय। काय? भुवनेश्वरी मॅडमशी लग्न? हो, अगं ताई, पण त्यांना त्यांच्याशी लग्न करायचं नव्हतं ना? भर मंडपात तर लग्न मोडलं त्यांचं। हो ना। अगं मग आता पुन्हा का लग्नाचं घाट घालता येते? ताई, मला हे सगळं खरं नाही वाटत आहे। तू उगाच काहीतरी सांगू नकोस हा। अगं मी काही कशाला सांगेन, मी खरं सांगतेय। पण अचानक असं काय झालं की ते लग्नाला तयार झालेत? माझ्यासाठी करतात बाबा सगळं। त्यांनी भुवनेश्वरी मॅडमना अट घातली की जर अक्षरा घरात परत आली तरच मी लग्न करेन, आणि भुवनेश्वरी मॅडमनी अट मान्य केली, लगेच मान्य केली। म्हणूनच बाबांचे प्रयत्न सुरू आहेत मला घरी परत नेण्याचे। कदाचित बाबा म्हणूनच आता दुर्गेश्वरी मॅडम घरी आल्या असतील आपल्या। त्या म्हणत होत्या ना मला परत न्यायला आल्यात, भुवनेश्वरी मॅडमनीच पाठवलं असेल त्यांना। अरे मूर्खपणा आहे सगळा। अगं फॅमिली आहे का दुकान आहे? प्रेम कमी आणि व्यवहार जास्त आहे याच्यात। बाबा असं नाहीये अक्षरा, मला काहीही पटत नाहीये। बाबा यात न पटण्यासारखं काय आहे? अरे हे काय चाललंय अक्षरा? अगं तू त्यांची सून आहेस, त्यांच्या मुलाची बायको आहेस, त्यांच्या नातवंडाची होणारी आई आहेस तू। अगं त्या घरात राहायचा तुझा हक्क आहे, आणि तो हक्क तुला देण्यासाठी त्यांना एवढ्या लबाड्या कराव्या लागणार, व्यवहार करावा लागणार, अटी घालाव्या लागणार। आणि हे सगळं असं करून त्या जर तुझ्या सासऱ्याशी लग्न करणार असतील तर मात्र त्या कायदेशीर सासू म्हणून तुझ्या डोक्यावर बसतील। हो ना। आणि अक्षरा, मला एक कळत नाही की अगं तुझा अधिकारच आहे तो, आणि तोच तुला देण्यासाठी त्या बाईनी हा सगळा आगाऊपणा करण्याची काय गरज आहे? कसलं घर आहे, कसली फॅमिली आहे ही? अगं स्वतःच्या घरात पाऊल ठेवायला एवढं करावं लागतं? नाही करावं लागत बाबा, पण माझी चूक आहे। मी ते घर सोडलं तिथूनच सगळं चुकत गेलंय। यात तुझी काहीच चूक नाही अक्षरा। अगं त्या बाईने तुला किती त्रास दिला हे आठव जरा। घरी लग्नाचा घाट घातला, तुला हॉस्पिटलमध्ये ठेवलं। हो ना। ती बाई वेडं करत होती ग तुला, आणि तो काय तो बजरंग का काय काय त्याने किती त्रास दिलाय अक्षरा, तुला आठवतंय का? आई बास ना आता, प्लीज आपण ते सगळं जुनं नको काढायला, आपण नको बोलायला त्याविषयी। आता आपण पुढे काय करायचं त्याविषयी बोलूया। पुढे काय मिळणार आहे तुला? अवहेलना, उपेक्षा, छळ, हकालपट्टी, हेच ना? आणि काय अपेक्षा आहे तुझी? असं नाहीये बाबा, असं काही होणार नाही बाबा, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। सगळं ठीक होणार आहे, प्लीज। अक्षरा, मला तुझ्या सासरच्या माणसांवर अजिबात विश्वास नाही। हे बघ, तू त्यांच्यापासून लांब राहावंस असं मला वाटतं। बाकी तू ठरव काय करायचं ते, निर्णय तुझा आहे। बाबा ऐक, ताई, तुझ्या जागी मी असते ना तर पेपर्सवरती कधीच साईन करून मोकळी झाले असते। ना स्वतःला त्रास दिला असता, ना इतरांना त्रास दिला असता। अक्षय ऐक ना, बाबा म्हणतात ते बरोबर आहे अगं। ती खूप विचित्र माणसं आहेत ग। त्या घरात परत जाण्याआधी 10 वेळा विचार कर, तुझ्या जीवाला धोका आहे बेटा, नको ना अक्षु। अगं आई ऐक, हे बघ, अधिपती माझ्या बरोबर असताना मला काहीही होणार नाहीये, कळलं तुला? नको काळजी करूस, सगळं ठीक होणार म्हणजे होणार। ही काही वेळ झाली काय आरतीला यायची? माफ करताय, अगं आज का नाही जरा उठायला उशीर झाला बघ। आणि काल तू आम्हाला येऊन भेटली नाहीस, डायरेक्टली जाऊन अधिपतींना भेटलीस काय?
अगं ताई मी तुझ्याचकडे येणार होते पण मला अधिपतींनी मध्येच बोलवून घेतलं म्हणून मी तिकडे गेले. काय काय सांगितलंस त्यांना? काय नाही, मी एवढंच बोलले का मी मास्तरीला आणायला गेलते, बरं मास्तरीन बाई आलीच नाही माझ्या संगत, एवढंच बोलले मी ताई. आणि मास्तनीच्या घरी काय काय झालं? हा, त्या घरला का नाही आल्या? एक काम करायला सांगितलं होतं तुला आणि ते बी जमलं नाही वय तुला? अगं नाही ताई, मी लई प्रयत्न केले, पर त्या मास्तरणीचा बाप आणि तिची आई मला लई ताडताड बोलले ग. बघ की, म्हणजे तू दिलेलं मी त्या आहेराचं ताट बी दावलं, म्हणलं अजून काय पाहिजे तर सांगा, पर नाहीच ग ताई. उलट मास्तरीन बाई मलाच म्हणत्या का भुवनेश्वरी मॅडम असणे जाऊन सांग का पायगड्या घातल्या तरी मी घरला परत येणार नाही. अगं ताई ती 1.5 दमडीची मास्तरीन आहे आणि तिची फॅमिली बी. अगं कसला माज आलाय काय माहिती ग त्यासनी. मी लई बोलले ग तिला घरला चल तर यायला तयारच नाही. आणि मला कसं म्हणतात का आमासनी इकत घ्यायचा प्रयत्न करू नकासा आणि काय आम्ही तत्वानं जगणारी माणसं आहोत. लई बोलले बघ ताई, मला ते लई बोलले. पण मी तरी बी तिला समजावलं का घरला चल, जाऊ दे बाई, सोडून दे समज, पण तिनं ऐकलंच नाही ग ताई. मला तर नाही वाटत का ती परत घरला येईल म्हणून. तुला काय वाटायला ते तुझ्याकडेच ठेव. किती वेळा सांगायचं आम्ही तुलाही? हा, आम्हाला सांगत बसू नगस. आणि जरा आळू बोलत जा. हा, आणि मास्तरीनबाईंच्या घरी काय झालं हे कुणाला बी कळता कामा नाही. मोठ्या मालकानं तर नाहीच नाही, कळलं काय? वय ताई कळलं, मी अजिबात काय बी सांगणार नाही. हा, काय झालं? कुठं काय? नाही, मला बघून अशा अवाक का झालात तुम्ही? नाही, आवाक नाही. आज तुम्हाला आरतीला यायला उशीर केला तुम्ही. हा, ते जरा थांब. हं? कुठे चाललीस का? हा, आरती झाली, आता आमच्या खोलीत जातोय. मला बोलायचंय जरा. बोलायचंय? काय झालं? हेच मला तुला विचारायचंय की काय झालं. कशाच? अक्षरा येणार होती ना काल घरी, त्याचं काय झालं? अहो मोठे मला काय सहज तयार झालेत वय लगीन करायला. अहो त्यांनी तर अट टाकली ना व का मास्तनीला त्यांच्या लग्नाच्या आधी इकडे घरला घेऊन यायचं म्हणून. मला म्हण काय बी कर पण मास्तनीला घरला घेऊन ये म्हणून. तिच्या पुढं फुलांच्या पायगड्या घाल नाहीतर सोन्याची गादी घाल, ती परत घरला येणारच नाही. तिला का नाही ना नवऱ्याचं घेणे देणं आहे ना आपलं काय घेणं देणं आहे. अरे अधिपती, आज लवकर आलास तू? हा, म्हणलं काय घरात बसून तर काय करायचं. घरात काय, ऑफिसात काय, मास्तरीन माझी आठवण तर येतच राहते. पण इथं आपलं कामात दिवस निघून जातो आहे का नाही. काय झालं एवढा अपसेट काय आहेस? नाही ना, काय नाही, टाकाटक आहे. काहीतरी झालंय, चेहराच सांगतोय तुझा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.